बेसिक इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या पाठातील सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. या अगोदर आपण या पाठातील प्रस्तावना, सूक्ष्म अर्थशास्त्राचा इतिहास, त्याचा अर्थ व व्याख्या आणि व्याप्ती हे मुद्दे पाहिले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे पहिले वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकांचा व त्याच्या आर्थिक क्रियांचा म्हणजे वर्तनाचा अभ्यास करते. थोडक्यात विशिष्ट उद्योग, एक कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. समग्र म्हणजे एकत्रित मोठ्या घटकांचा अभ्यास यात केला जात नाही, तर लहान स्वरूपाच्या घटकांचाच अभ्यास या शास्त्रात होतो. हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून देखील ओळखले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. कारण वस्तू व सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याविषयीचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. या शास्त्रात किमतीचाच अभ्यास मोठ्या प्रमाणात असल्याने त्या शास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून देखील ओळखतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अतिशय महत्त्वाची आहेत. तर आपण आता तिसऱ्या वैशिष्ट्याकडे वळूया. सूक्ष्म अर्थशास्त्राचे तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आंशिक समतोल. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजेच आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आता आंशिक समतोल म्हणजे काय? तर आंशिक समतोल म्हणजे या विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर घटकांपासून बाजूला करून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे. आपण पाहिलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र स्वतंत्र घटकांचा, वैयक्तिक घटकांचाच अभ्यास करते. म्हणून या घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला करून त्याच्या समतोलाचा स्वतंत्र अभ्यास करणे, जसे एक उपभोक्ता, विशिष्ट उद्योग इत्यादी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपले वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रात सिद्धांतांचे विवेचन करताना इतर परिस्थिती कायम या
मूलभूत गृहीतकांचा आधार घेऊन विवेचन केले जाते. म्हणजे काय तर यात कोणत्याही सिद्धांतात तो सिद्धांत सिद्ध करायचा जर असेल तर इतर परिस्थिती स्थिर मानावी लागते, तरच तो सिद्धांत सिद्ध होतो. हे गृहीत धरूनच विचार मांडले जातात. मग ते गृहीतक म्हणजे पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण, पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, तर ही या ठिकाणी गृहीतके मानावी लागतात. यामुळे सिद्धांताचे विवेचन करणे सोपे जाते व त्यात असलेले सिद्धांत जे आहे ते सिद्ध करता येतात. या शास्त्राचे आपले पुढचे वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास करताना विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. म्हणजेच काय तर देशाचं अख्खं उत्पन्न असतं, त्यातून एका व्यक्तीचं उत्पन्न बाजूला काढायचं, म्हणजे उत्पन्नाचं विभाजन करायचं आणि मग त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करायचा. अशा प्रकारे या शास्त्रात विभाजन पद्धतीचा अवलंब करून अभ्यास केला जातो. तर त्याचे पुढील अजून एक वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्वाचा वापर म्हणजे काय तर सीमांत या संकल्पनेला या शास्त्रामध्ये अतिशय महत्त्व आहे. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधनच आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. म्हणजे एखादी नग संख्या जास्त बनवली तर त्यामध्ये किती बदल होतो, म्हणजे एकाच नगसंख्येचे एका नगसंख्येने जो बदल होतो तो येथे अभ्यासता येतो. उत्पादकासाठी सीमांत तत्वाचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. जर एखाद्या उत्पादकाने 20 वस्तूंचं उत्पादन केलं, त्यापैकी 15व्या क्रमांकाच्या वस्तूचा उत्पादन खर्च किती आला, तर त्यामुळे उत्पादनात किती बदल झाला, हे या सीमांत तत्वाचा वापर करून काढता येते. म्हणजे एका नगाचा परिणाम किती झाला, अशावेळी सीमांत तत्वाचा वापर तो उद्योजक करत असतो. तर अतिशय महत्त्वाचे सूक्ष्म अर्थशास्त्रातील हे एक वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण या शास्त्रात आहे. मग त्यामुळे या शास्त्राला बाजार रचनांचं विश्लेषण करणारं शास्त्र असं देखील म्हणतात. जसे या शास्त्राला किंमत सिद्धांत असे म्हणतात व या किमती बाजारातच निश्चित होतात. या किमती बाजारातच निश्चित होत असल्याने या शास्त्रात बाजारांचा देखील अभ्यास होतो. म्हणून या शास्त्राला बाजार रचनेचे विश्लेषण करणारे शास्त्र असे देखील म्हटले जाते. आता या सूक्ष्म अर्थशास्त्रातील शेवटचं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. आपण त्याची जी काही सर्व वैशिष्ट्ये पाहिली
तर त्यावरून आपल्याला लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. ते शास्त्र अभ्यास करताना एका ठराविक मर्यादेत राहूनच अभ्यास करते. म्हणून या शास्त्रात इतर शास्त्रांपेक्षा हे शास्त्र वेगळे आपल्याला दिसून येईल. आता याचे जे शेवटचे वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती, तर ते पाहूया आपण की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी संकल्पनांशी व त्यांच्या आर्थिक समस्यांशी संबंधित नाही, तर फक्त वैयक्तिक घटकापुरतीच या शास्त्राची मर्यादा आहे. म्हणजे व्यापक अशा मोठ्या घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्रात होत नाही. तर असा सगळा जो अभ्यास आहे तो स्थूल अर्थशास्त्रात होतो. आणि स्थूल अर्थशास्त्रापेक्षा हे शास्त्र वेगळे का आहे, तर या शास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. कोणत्याही घटकाचा अभ्यास करताना संपूर्ण ऐवजी वैयक्तिक बाबींचा अभ्यास हे शास्त्र करते. आपण यापूर्वी या शास्त्राचे जे मुद्दे पाहिलेले आहेत त्यातही आपल्याला दिसून येते. या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण त्याचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती पाहिली होती. आपल्याला व्याप्तीमध्येही फक्त 3 घटकांचा अभ्यास आहे आणि त्याच्याशी संबंधितच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला दिसून आली. म्हणजे त्याच्या बाहेर जाऊन हे शास्त्र जे आहे ते काम करत नाही. तर हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते स्थूल अर्थशास्त्रापेक्षा त्यामुळे वेगळे आहे. फक्त स्थूल अर्थशास्त्रापेक्षाच नाही तर इतर अर्थशास्त्रांपेक्षा ते वेगळे आहे. कारण या सर्व विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण पाहिला तर त्याहून आपल्याला हे शास्त्र कसं वेगळं आहे ते समजतं. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचाच अभ्यास केला जातो. त्याला किंमत सिद्धांत असेही म्हणतात, कारण तो वस्तू आणि सेवांच्या किमती आणि उत्पादन घटकांच्या किमती निश्चित करतो. विभाजन पद्धतीचे अर्थशास्त्र असेही म्हणतात, कारण लहान लहान घटकात विभाजन करून मग त्याचा तो अभ्यास करतो. या शास्त्राला बाजार रचनेचे विश्लेषण करणारे शास्त्रही म्हणतात. तर अशा विविध बाबींचा अभ्यास यात केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र इतर शास्त्रांपेक्षा आपल्याला वेगळं दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा घटक तुम्हाला समजला असेल असे मी गृहीत धरते. भेटूया आपण पुढील भागात. धन्यवाद.